नमस्कार। हे पहा, तुम्हाला मी मध्यंतरी दाखवलं होतं की हा जो खड्डा आहे हा आमच्या मुलांनी केला होता। म्हणजे खरं तर आम्हाला 5 बाय 5ची टाकी बनवायची होती, परंतु मुलांनी इतका जोश दाखवला की आमची 8 बाय 5 आणि खाली 6 फूट अशी खोली तयार झालेली आहे। आणि इथे आता आम्ही पाण्याचा जी टाकी आहे ती बनवणार आहे, पाण्याचा हौद बनवणार आहोत। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं की मतिमंद मुलांना तुमच्या संस्थेमध्ये काय शिक्षण दिलं जातं। तर मित्र, तुम्ही पाहताल की हे जे इकडे आमचे गवंडी दादा आहेत तर ते हे सगळं आम्हाला इथे बनवून देत आहेत, परंतु ते करत असताना पिचिंग, आता पिचिंग हा शब्द मलाही बरेच वर्ष माहीत नव्हता की पिचिंग म्हणजे नक्की काय असतं। कारण प्रत्येकाचा व्यवसाय असतो, प्रत्येकजण आपल्या आपल्या व्यवसायामध्ये तरबेज असतो। आणि मग म्हणजे जेव्हा मी माझं घर बांधायला काढलं तेव्हा मग पिचिंग असेल, सेंटरिंग असेल, असे वेगवेगळे शब्द मला ऐकायला यायचे आणि मला बऱ्याचदा कळायचं नाही। परंतु आज जेव्हा हे पिचिंग करायला आम्ही घेतलं तर तुम्ही पाहताय की ही जी मुलं आहेत तर ही मुलं हे सगळे जे दगड आहेत ते ह्या टाकीच्या हौदामध्ये टाकत आहोत, म्हणजे जेणेकरून इथे आता आम्ही पिचिंग करणार आहोत। आणि मग हे जे शिक्षण आहे म्हणजे जे सर्वसाधारण व्यक्तीचं जे जगणं असतं, बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात की आपण त्या सहज शिकवत असतो, परंतु या दिव्यांग बांधवांना मात्र ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात। आणि ते मी नेहमी सांगत असतो की ईश्वराने जी ही सृष्टी बनवलेली आहे ती काही व्यर्थ नाही आहे, कुणी ना कुणी काही ना काही कामाचा नक्कीच असतो। आणि मला असं वाटतं की ही जी बौद्धिक अक्षर मुलं आहेत ही देखील बऱ्याच वेळी बऱ्याच कामांना आपल्याला सहभाग दाखवत असतात किंवा शारीरिक त्यांचा सहयोग आपल्याला लाभत असतो। चला तर आता आमचे गवंडी दादा जे आहेत ते तिकडे कामाला लागलेले आहेत। मुलांनी देखील तुम्ही पाहाल की हे सगळे जे दगड आहेत हे टाकून झालेले आहेत। आणि तुम्ही पाहाल की इथे हा जो मुलगा आहे हा देखील इथे ही आम्ही म्हणजे खरं तर तुम्ही पाहाल की आपलं जे घर आहे हे जुनं घर आहे आणि त्यामुळं आपल्याला इथे बऱ्याचदा आम्ही काही जुनं बांधकाम तोडून नवीन बांधकाम केलेलं आहे। आणि त्यामुळं हे जे सिमेंट आहे हे सिमेंट पडलेलं होतं ते देखील आम्ही तिथे टाकतोय। चला तर मित्रहो, मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुणीही या दुनियेमध्ये निरर्थक असा कुणीच नाही किंवा बिना कामाचा असा कुणीच नाही। आणि म्हणून जे माझे दिव्यांग बांधव आहेत तर हे जे कामं करतायत तर ही कामं खूप छान वाटतात। हो की नाही प्रमोद, आज काय काम केलं आपण? दगड टाकायचेत ना। आणि काल काय काम केलं आपण? काल सिमेंट टाकलं, म्हणजे काल आपण आपल्या टॉयलेटचा स्लॅब टाकला ना। आणि काय झालं होतं स्लॅब करता करता? ते फरशी तुटली होती। फरशी तुटली होती ना, मग काय करावं लागलं आपल्याला? ते गवंडीने परत बसवली ना। म्हणजे आपण जेव्हा काम करत असतो तर आपल्याला अडचणी येत असतात, पण आपण अडचणींना सामोरं जाऊन पुढे जायचं असतं, बरोबर ना? तुला मजा वाटते की हे काम करताना? हां, थकला की मला सांगायचं। चला तर मित्रहो, आम्ही लागतोय आमच्या कामाला। तुम्ही देखील आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातली जी कामं आहे ती करत राहा, आम्ही देखील आमची कामं करतोय। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपलं हे नंदनवनाचं जे काम आहे किंवा आपल्या ह्या दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या काही समस्या असतील किंवा त्यांचं जे काही काम असेल किंवा ह्या मुलांना काम करताना पाहून जे दिव्यांग बांधव आपल्या संस्थेत येत नाही त्यांना देखील आपल्या या कामाचा किंवा याच्यातून या व्हिडिओमधून आपल्याला देखील काही प्रेरणा मिळेल। चला, आपला दिवस शुभ राहो। धन्यवाद।